नमस्कार मुलांनो, आमचं चॅनल रिजॉईस एज्युकेशनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वर्ग 8वीचा विज्ञानाचा 19वा अध्याय बघणार आहे. 19व्या अध्यायाचं नाव आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. पान क्रमांक 129 वरती आपण आलेलो आहे मित्रांनो. पान क्रमांक 129 वरती आपल्याला आता बघायचं आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. मराठी मीडियम वर्ग 8 सामान्य विज्ञानचं पुस्तक. तर बघूया आपल्याला या ठिकाणी दीर्घिका म्हणजे काय असते? गॅलेक्सी, ज्याला आपण दीर्घिका म्हणत असतो. म्हणजे नक्की काय? त्यानंतर आपल्याला सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत, तारे व ग्रह यातील प्रमुख फरक कोणते, ह्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या अध्यायामध्ये मिळणार आहे. उपग्रह म्हणजे काय? आपल्याला सर्वात जवळ असलेला तारा कोणता? असे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहे या पाठाच्या या अध्यायाच्या माध्यमातून. तर मुलांनो बघा, विश्वाचे अंतरंग आपण मागील इयत्तांमध्ये जाणून घेतले आहे. आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत समावलेली आहे. जी आपली सूर्यमाला आहे ती सूर्यमाला एका आकाशगंगेमध्ये समावलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्याला मिल्की वे गॅलेक्सी असं म्हणतात. त्यानंतर दीर्घिका हा अब्जावधी तारे, त्यांचा ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. तर यामध्ये बघा मुलांनो, कुठल्याही दीर्घिकेमध्ये वेगवेगळे असंख्य असे तारे असतात, असंख्य ग्रह असतात, ग्रहमालिका असतात, ताऱ्यांमधील रिकाम्या जागा, त्यामध्ये आढळणारे आंतरतारकीय मेघ, अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक मिळून एक दीर्घिका तयार होत असते. उल्का असतात, उल्कापिंड असतात, त्यानंतर बरेचसे दगडगोटे असतात, बरीचशी धूळ असते, बरीचशी राख असते, वेगवेगळ्या प्रकारच्या वायू असतात. या सर्वांचा समूह बनून दीर्घिका तयार होत असते. त्यांना आपण 3 प्रमुख प्रकारात विभागू शकतो. चक्राकार, ज्याला आपण स्पायरल म्हणतात, लंबगोलाकार, ज्याला आपण एलिप्टिकल असं म्हणत असतो, व अनियमित आकाराच्या, म्हणजे काही दीर्घिका अशाही असतात ज्यांचा कुठलाही विशिष्ट आकार या ठिकाणी दिलेला नाही आहे. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेले आहे. तर आपली जी दीर्घिका आहे ती दीर्घिका चक्राकार आहे, गोल चकतीसारखी आहे. व त्या दीर्घिकेला आपल्या गॅलेक्सीला, ज्या दीर्घिकेमध्ये आपली सूर्यमाळा आहे त्या सूर्यमाळेला आपण मंदाकिनी असे नाव दिलेले आहे. तर या ठिकाणी बघा, आकृती 19-1 मध्ये एका चक्राकार दीर्घिका दाखवलेली आहे. तर बघूया मुलांनो. तर बघायचं आहे मुलांनो, या ठिकाणी आपल्याला 19-1 हे या आकृतीमध्ये जे चित्र दाखवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चक्राकार दीर्घिका दाखवलेली आहे. एक चक्राकार दीर्घिका आपली सूर्यमाला अशाच एका दीर्घिकेत स्थित आहे. तर मुलांनो, विश्वाबद्दल ही सगळी माहिती आपण कशी मिळवली? तर याचं उत्तर असं आहे, पुरातन काळापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ हे ताऱ्यांचा, आकाशाचा, अवकाशाचा, ग्रहांचा, सूर्याचा, सूर्यमालांचा हा अभ्यास जो आहे तो सुरू आहे. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष हा जो अभ्यास आहे तो सुरू आहे. त्यामुळे ताऱ्यांची दिशा, ग्रहांचे या ठिकाणी दिशा, त्यांचे या जागा बदलणे, तर ह्या सर्वांचा अभ्यास आपण मानवजाती जी आहे ती पुरातन काळापासून करत आलेली असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत बरेचसे ज्ञान हे अवकाशाबद्दल प्राप्त झालेले आहे. आपण रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त ग्रह व तारे दिसतात. मग इतर घटकांविषयी माहिती कोठून मिळाली? या प्रश्नाचे उत्तर दुर्बिणी हे आहे. तर आपल्याला माहिती आहे, दुर्बिणी जी असते त्या दुर्बिणीवरनं आपण आपल्यापासून बऱ्याच लांबवरती असलेल्या वस्तूंनासुद्धा सहजपणे पाहू शकतो. काही अतिशय इतके कारगर आणि इतके महत्त्वाचे दुर्बीण आपल्या मानवजातीने आपण या ठिकाणी तयार केलेले आहे की दूर दूर असलेल्या ताऱ्यांना, ग्रहांनासुद्धा आपण स्पष्टरित्या या ठिकाणी पाहू शकतो. यापैकी अनेक दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात, तर काही दुर्बिणी मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या असतात व विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. तर बऱ्याचशा दुर्बिणी आहे. काही दुर्बिणी अशा आहेत ज्या
पृथ्वीवरती स्थित आहेत आणि काही दुर्बिणी अशा आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह जे आपण पृथ्वीभोवती सोडलेले आहे त्या उपग्रहांवरती या दुर्बिणी बसवलेल्या आहेत आणि त्या दुर्बिणी काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहांचे, ताऱ्यांचे आपल्याला चित्र त्या ठिकाणी उमटवतात आणि ते इकडे आपल्याला पाठवतात. त्यानंतर पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्याने त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात आणि कारण त्या पृथ्वीपासून फार लांब आहे, पृथ्वीच्या वायुमंडलामध्ये आहे, त्यामुळे ज्या खगोलीय वस्तू आहे, अवकाशामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत, त्यांचं चांगल्या प्रकारे निरीक्षण ह्या दुर्बिणी करू शकतात ज्या अवकाशामध्ये असतात. दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून खगोलशास्त्र विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवतात आणि हा जो खगोलशास्त्र हा जो विषय आहे त्याच्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे त्या दुर्बिणींच्याच सहायतेने मिळत असते. या पाठात आपण ताऱ्यांचे गुणधर्म व त्यांच्या जीवनयात्रेबद्दल थोडी माहिती घेऊया. तर आता आपल्याला लक्षात आलेलंच असेल, या पाठामध्ये आपल्याला ताऱ्यांविषयी, ताऱ्यांचे गुणधर्मांविषयी काहीतरी बघायचं आहे आणि त्यांच्या जीवनयात्रेबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. पान क्रमांक 129 वरती आपल्याला ताऱ्यांचे गुणधर्म बघायचे आहे. तर बघा, ताऱ्यांचे गुणधर्म काय असतील. रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. जो सूर्य आहे, जो आपल्याला उष्णता देतो, आपल्याला एवढी ऊन देत असतो, त्या उष्णतेचा जो स्रोत असलेला जो सूर्य आहे, जो आपल्या पृथ्वीवरती उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे, तर तो एक सामान्य तारा आहे असे म्हटलेलं आहे. त्यापेक्षाही मोठे मोठे तारे आपल्या अवकाशामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सामान्य म्हणण्याचे कारण असे की तो आपल्यापासून सगळ्यात निकट असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वास्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे, सूर्य जो आहे तो आपल्या सर्वात जवळ असला तरी सूर्यापेक्षाही मोठे किंवा लहान आणि त्याच्यापेक्षाही जास्त वास्तुमान असलेले, त्याच्यापेक्षाही जास्त मोठा आकार असलेले, त्यापेक्षाही मोठं जास्ती तापमान असलेले अब्जावधी तारे, करोडो अब्ज तारे हे आपल्या अवकाशामध्ये उपस्थित आहेत. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यामध्ये दिलेले आहे. आपल्याला खाली एक तक्ता बघायचा आहे. हा गुलाबी आणि हिरव्या रंगाचा हा जो तक्ता आहे त्यामध्ये सूर्याचे काही गुणधर्म दिलेले आहे. तर आपण सूर्याला नेहमीच बघत आलेलो आहे. आधी अनंत काळापासून आपल्या धर्मामध्ये, आपल्या वेगवेगळ्या सभ्यतेमध्ये सूर्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. तर चला, या ठिकाणी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे सूर्याबद्दलच्या काही शास्त्रीय गोष्टी. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यात दिले आहे. सूर्याचे वास्तुमानाचा 72% भाग जो आहे तो हायड्रोजन आहे. म्हणजे सूर्य जो आहे तो 72% हायड्रोजनने तयार झालेला आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर 26% भाग जो आहे तो हेलियम आहे. हेलियमसुद्धा एक प्रकारची वायू आहे मुलांनो, आणि हायड्रोजनसुद्धा एक वायू आहे. आपल्याला आकाशामध्ये जे ढग दिसतात, पांढरे पांढरे जे ढग दिसत असतात, ते हायड्रोजननेच निर्मित झालेले आहेत. उरलेले 2% वास्तुमान हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या द्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे. आणि त्यानंतर हेलियमपेक्षा जास्त मूलद्रव्य असलेले काही अणू आहेत, काही पदार्थ आहेत, त्यांचा उर्वरित 2% भाग सूर्यामध्ये उपस्थित आहे. तर चला, आता सूर्याचे गुणधर्म आपण या ठिकाणी बघून घेऊया. सूर्याचे वास्तुमान किती आहे मुलांनो? 2 × 10⁻30 किलोग्राम एवढा सूर्याचं वास्तुमान आहे. सूर्याची त्रिज्या किती आहे? कारण सूर्य आपल्याला माहिती आहे मुलांनो, सूर्य जो आहे तो गोलाकार किंवा त्याला आपण चेंडूच्या आकाराचा आहे असं म्हणू शकतो. तर त्याचं त्रिज्या आहे या ठिकाणी 6,95,700 किलोमीटर एवढी सूर्याची त्रिज्या आहे. त्यानंतर पृष्ठभागावरील तापमान, सूर्याचं पृष्ठभागावरचं जे तापमान आहे ते 5,800 जूल एवढं आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर केंद्रातील तापमान, सूर्याचा जो केंद्र आहे, प्रत्येक वस्तूचा एक केंद्र असतो, पृथ्वी जी आहे त्याचासुद्धा एक केंद्रभाग आहे, मध्यभाग आहे. तशाच सूर्याचा सुद्धा मध्यभाग आहे
तर त्या केंद्राचं तापमान या ठिकाणी 1°5 गुणिले 10⁻7 एवढं जूल हे त्याचं तापमान आहे. त्यानंतर वय, सूर्याचं जे वय आहे ते आहे 4.5 अब्ज वर्ष. एवढे वर्ष जुना आपला सूर्य आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मुलांनो, पान क्रमांक 130 वरती आपल्याला बघायचं आहे. आता पान क्रमांक 130 वरती काय दिलेलं आहे? सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे. एवढा सूर्य पृथ्वीपेक्षा मोठा आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मुलांनो. व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 पासून ते 100 पट पर्यंत असू शकते व त्याची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून ते 1/1000 पटपर्यंत किंवा 1000 पटपर्यंत असू शकते. तर या ठिकाणी आपल्याला विविध ताऱ्यांच्या आकाराची तुलना ही करायला सांगितलेली आहे. तर बघा, या ठिकाणी 19.2 मध्ये विविध ताऱ्यांच्या आकाराची तुलना आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय. बघा, या ठिकाणी सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ. त्या ताऱ्यांच्या निर्मितीनंतरचा गेलेला काळ म्हणजे त्यांचं वय हा काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षांएवढा अजस्त्र असतो. या अवधीत सूर्याच्या गुणधर्मात बदल झाला असता तर त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्मात व जीवसृष्टीत बदल घडला असता. म्हणजे जर सूर्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा बदल झाला तर त्याचा परिणाम पृथ्वीवरती नक्कीच होईल, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्षे बदललेले नाही. म्हणजे पृथ्वीवर ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा खूप मोठा बदल झालेला नाही आहे. पृथ्वीवरती जी जीवनचर्या आहे ती तशीच सुरू आहे. तर याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी व खगोलशास्त्रज्ञांनी हा असा काढलेला आहे की सूर्यामध्ये सुद्धा जास्ती काही बदल झालेला नाही आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलतील. आणखी 4.5 अब्ज वर्षानंतर ते जे गुणधर्म आहे ते हळूहळू बदलायला लागतील असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. पान क्रमांक 130 वरती आता आपल्याला बघायचं आहे मुलांनो, ताऱ्यांची निर्मिती. लहानपणापासूनच अगदी अवकाशामध्ये चमकणाऱ्या वस्तूंना पाहून आपण नेहमीच रोमांचित होत राहिलेलो आहे. ते नेमकी काय आहे, ते आपल्यापासून किती दूर आहेत, ते असे का चमकतात, ह्या अशा प्रकारचे विविध प्रश्न जे आहेत ते आपल्याला नेहमीच पडत असतील. तर चला आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे ताऱ्यांच्या निर्मितीबद्दल, ताऱ्यांच्या जन्माबद्दल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे दीर्घकालातील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. जे तारे असतात त्यांच्यामध्ये जे रिक्त जागा असतात त्या रिक्त जागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायू व धुळीचे प्रचंड मेघ म्हणजे ढग हे सापडत असतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. याला आपण आंतरतारकीय मेघ म्हणतो कारण ते ताऱ्याच्या आत असतात म्हणून. त्यानंतर आपल्याला बघा आकृती 19.3 मध्ये आपल्याला हबल दुर्बिणीने टिपलेले अशा मेघांचे एक प्रकाश चित्र दाखवले आहे. तर ते आपण आता बघणार आहे, खाली दिलेलं आहे, तर बघूया. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. कारण ते जे एकक आहे, आपल्याला जे अंतर आहे ताऱ्यांपासून आपल्या पृथ्वीचं ते फार लांब आहे आणि कुठल्याही अंतराला कुठल्याही जागेवरती पोहोचण्यासाठी आपल्याला गती पाहिजे असते, स्पीड. आणि सर्वात जास्त गतिमान आपल्या याच्यामध्ये काही आहे तर ते आहे प्रकाश. त्यामुळे प्रकाश वर्ष अशा प्रकारे हे जे गती आहे ते अशा प्रकारचं जे मापक आहे एकक हे वापरत असतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर हे होय. तर बघा, या ठिकाणी प्रकाशाचा वेग जो आहे तो
3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद असल्याने एका प्रकाश वर्ष हे अंतर 9.5 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतके असते. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्षे इतका असतो. त्यांचा जो आकार आहे तो काही प्रकाश वर्षे इतका राहत असतो. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास काही वर्षे लागतात. यावरून तुम्ही या मेघांच्या प्रचंड आकाराची कल्पना करू शकता. म्हणजे जो प्रकाश इतक्या वेगाने या ठिकाणी प्रवास करत असतो, त्या वेगाने प्रवास करणाऱ्या प्रकाशाला सुद्धा या मेघांच्या, या ढगांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत जायला काही वर्षे लागत असतात. तर याच्यावरून आपण ते मेघ, ते ढग किती मोठे असतील, किती विशाल असतील याचा आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो. तर बघा मुलांनो, 1903 हबल दुर्बिणीचे टिपलेले विशाल आंतरतारकीय मेघांचे प्रकाशचित्र. तर अशा प्रकारे हे मेघ आहेत आणि या मेघांचे टिपलेले चित्र आपल्याला या ठिकाणी सुदैवाने बघायला मिळत आहे. तर बघा, एखाद्या विक्षोभामुळे कुठल्याही प्रकारचा विक्षोभ, कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स जर झाला, हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. या आकुंचनामुळे त्यांची घनता वाढत जाते व तसेच त्यांचे तापमानही वाढू लागते व त्यामधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. वायूचा गोल अशा प्रकारे तयार होत असतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तेथे अणुऊर्जा, जे आपण अणुऊर्जा जे आपल्याला माहिती आहे, या अणुऊर्जेची निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो आणि त्यामुळे अणूची जी ऊर्जा आहे, अणुऊर्जा या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे हा जो वायूचा गोळ असतो तो स्वयंप्रकाशी, म्हणजे या ठिकाणी स्वतः तो जळायला लागतो, स्वतः तो प्रकाशित होत असतो आणि तो चमकायला लागतो. स्वयंप्रकाशित होतो म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो. सूर्यात ही ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होणे या प्रक्रियेतून उत्पन्न होते. अशा प्रकारे जे सूर्य आहे, त्या सूर्याला अशा प्रकारे या ठिकाणी ऊर्जा मिळत असते. म्हणजे सूर्याच्या केंद्रभागातील हायड्रोजन हा इंधनाचं कार्य करतो. म्हणजे सूर्याच्या केंद्रभागामध्ये जे हायड्रोजन आहे, ते हायड्रोजन सूर्यामध्ये इंधनाचं काम करतं आणि सूर्याचं जे तापमान आहे ते नेहमी तशाच प्रकारचं तापमान वाढलेलं ठेवतं. पान क्रमांक 131 वरती आपण आलेलो आहे मुलांनो. पान क्रमांक 131 वरती आता आपल्याला बघायचं आहे, एका विशाल आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक तारेही निर्माण होऊ शकतात. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, जर जे मेघ असतात, विशाल मेघ जे भरपूर मोठे असतात, ते जर आकुंचन त्यांचं सुरू झालं तर त्यातून आपण एक तारा निर्माण होतो, आपण हे शिकलेलो आहे. पण या ठिकाणी आपल्याला माहिती पडतं की एकापेक्षा जास्त तारेसुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतात, कारण ते जे मेघ असतात ते खूप प्रचंड असतात, खूप मोठे असतात. हजारो ताऱ्यांच्या एका समूहाचे चित्र आकृती 1904 मध्ये दाखविलेले आहे. यातील बहुतेक तारे एकाच प्रचंड तारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. तर म्हटलेलं आहे हे बघा, या ठिकाणी 19.4 या एका विशाल तारका समूह, यातील बहुतेक तारे एकाच आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. बघा या ठिकाणी हे जे चित्र आहे, तर हे असंख्य तारे आपल्याला दिसत आहे, ताऱ्यांचा समूह दिसतो आहे. तर हे जे तारे आहेत ते एकाच आंतरतारकीय मेघातून तयार झाले असतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे मुलांनो, थोडे आठवा. संतुलित व असंतुलित बले म्हणजे काय? आपण या ठिकाणी संतुलित आणि असंतुलित बल काय असतं हे शिकलेलो आहे. तर ताऱ्यांचे स्थैर्य, एखाद्या खोलीत एका कोपऱ्यात उदबत्ती पेटवली असता तिचा सुगंध क्षणार्धात खोलीभर पसरतो. म्हणजे आपण जर एखादी अगरबत्ती लावली तर त्या अगरबत्तीचा सुगंध त्या खोलीमध्ये सर्वत्र पसरतो, दरवळत राहतो. तसेच उकळणारे पाणी उकळलेल्या भांड्याचे झाकण काढल्यावर त्यातील वाफ बाहेर पडून सर्वत्र पसरते, म्हणजेच तप्त वायू सर्वदूर पसरते.
ती जी वाफ असते पाण्यात तयार झालेली गरमीमुळे, उष्णतेमुळे ती वाफ सर्वत्र पसरायला लागते. मग ताऱ्यामधील तप्त वायू आकाशात का पसरत नाही? तसेच सूर्याचे गुणधर्म गेली 4.5 अब्ज वर्षे स्थिर कसे राहिले आहेत? सूर्याचे गुणधर्मामध्ये बदल का झालेला नाही आहे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि जे तप्त वायू आहे, ती तप्त वायू अवकाशामध्ये पसरत का नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कारण आपण पाहिलेलं आहे, पृथ्वीवरती आपण पाणी गरम करतो, तर ते जे पाणी आहे त्याची वाफ जी आहे ती सर्वत्र पसरायला लागते. तर आता आपल्याला पडलेल्या त्या 2 प्रश्नांचं उत्तर आपण बघणार आहे. या प्रश्नाचे उत्तर गुरुत्वीय बल आहे. म्हणजे जे उष्ण तप्त झालेली वायू आहे ती सर्वत्र अवकाशात पसरत नाही, कारण गुरुत्वीय बल त्या ठिकाणी उपस्थित असतं. ताऱ्यातील वायूच्या कणांमधील गुरुत्वीय बल हे या कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गुरुत्वीय बल व त्याविरुद्ध कार्यरत असलेले व ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले ताऱ्यांतील तप्त वायूचा दाब, या दोन्हीत संतुलन दाब ताऱ्याच्या बाहेरील संतुलन दाब असल्यास तारा स्थिर असतो. या दोन्ही दाब जे असतात ते ताऱ्यांच्या उष्णतेचा दाब आणि गुरुत्वीय बल हे दोनही स्थिर असल्यामुळे, हे दोनही संतुलित असल्यामुळे जो तारा आहे तो स्थिर असतो. गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजे केंद्राच्या दिशेत निर्देशित असते व वायूचा जो दाब असतो तो ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशित असतो. या ठिकाणी आपल्याला आकृती बघायची आहे. आकृती 19.5 मध्ये आपल्याला दिलेला आहे. बघा, हे जे गुलाबी रंगाचे जे बाण आहे ते आपल्याला दाखवत आहे की गुरुत्वीय बल जे आहे ते केंद्राच्या दिशेने या ठिकाणी कार्यरत आहे. आणि तप्त वायूचा जो दाब आहे, ज्याला आपण प्रेशर म्हणत असतो, एअर प्रेशर, ते एअर प्रेशर जे आहे ते बाहेरच्या बाजूला या ठिकाणी कार्यरत आहे. आणि काही बळ आतल्या बाजूला कार्यरत आहे आणि काही बळ बाहेरच्या बाजूला कार्यरत आहे. आणि हे जे बळ आहे ते दोनही बळ संतुलित आहे. त्यामुळे जो तारा आहे तो स्थिर राहत असतो, तो पसरत नाही. त्या ठिकाणी तुम्ही रस्सीखेच हा खेळ खेळला असाल. रस्सीची 2 टोके वेगवेगळे गट आपल्याकडे खेचत असतात. दोन्ही बाजूला लावलेले बल समान असतील तर ती बले संतुलित होतात व रस्सीचा मध्य स्थिर असतो. दोन्ही ठिकाणचं जर आपण या ठिकाणी बळ सारखं असेल तर रस्सीचा जो बळ आहे तो मध्य असतो त्या दोरीचा, तो अगदी स्थिर राहतो, तो हालत नाही. जेव्हा एका बाजूचे बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त होत असते तेव्हा रस्सीचा दाब मध्य व बाजूला सरकतो. तेव्हाच तो रस्सीचा जो मध्य आहे तो बाजूला सरकतो. तसेच काहीसे ताऱ्यांच्या बाबतीत होते. गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे संतुलित असते तर तारा स्थिर असतो. पण एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर ताऱ्याचे आकुंचन किंवा प्रसरण होते. जर गुरुत्वीय बल जास्ती झाले तर तारा छोटा होत असतो आणि जर तप्त वायूचे बल या ठिकाणी वाढले तर ताऱ्याचा आकार वाढू शकतो. अशा प्रकारे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की तारा जो आहे तो स्थिर कशा प्रकारे राहत असतो.